तर चला आज आपण काय करतोय, प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले बघतोय. 11th मॅथ्समधला जो 9th टॉपिक आहे पार्ट फर्स्टमधला तो बघतोय. तर चला बघूया फॉर्म्युले काय काय आहेत. तर फर्स्ट आपण बघतोय इथं अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स. तुम्हाला बऱ्यापैकी सेटमधल्या कन्सेप्ट माहिती आहेत, तर त्या कन्सेप्टसुद्धा इथं आपल्याला लागणार आहेत आणि काही एक्स्ट्रा ज्या कन्सेप्ट आहेत किंवा काही नोटेशन जे आहेत प्रोबॅबिलिटीमधले ते आपण आता सध्या डिस्कस करू. तर बघा इथे फर्स्ट युनियन ऑफ टू इव्हेंट्स, जसं युनियन ऑफ टू सेट्स असतं तीच कन्सेप्ट आहे. इव्हेंट्स दोन असेल तर इथं एकामधली तर कंडिशन तुमची झाली पाहिजे सॅटिस्फाय, और दुसऱ्यामधली ऑरमध्ये पाहिजे. लक्षात ठेवा इथे ऑरमध्ये असणार आहे. ओके, ए युनियन बीचं मिनिंग असतं ऑर असतं. त्यानंतर दुसरा होतं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी अँडसाठी असतो. आपल्याला माहिती आहे ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, ती पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. त्यानंतर एक्झॉस्ट इव्हेंट्स, हे एक नवीन आहे आपल्यासाठी, हे आपल्या सेटमध्ये नव्हतं. तर एक्झॉस्ट इव्हेंट्स म्हणजे काय असतं, ए युनियन बी म्हणजे जर तुमच्याकडे दोन इव्हेंट्स आहेत आणि त्या दोघांचं जर युनियन जर काय झालं आपल्याकडे इथं सॅम्पल स्पेस जर होत असेल तर त्या दोन इव्हेंट्सना काय म्हणतो आपण, एक्झॉस्ट इव्हेंट्स. तर ए युनियन बी इज इक्वल टू एस. एस म्हणजे कोण, आपला सॅम्पल स्पेस. माहिती आहे ना, आपण एखादा जर कॉईन जर टॉस करत असेल तर सॅम्पल स्पेस लिहितो. म्हणजे जर दोन कॉईन टॉस करत असेल तर एच टी एच टी टी तसं लिहिलं होतं, तो सॅम्पल स्पेस तो याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर त्यापुढे एक आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, किंवा त्याला अजून एक नाव आहे ते डिसजॉईंट इव्हेंट्स. तर डिसजॉईंट इव्हेंट्स म्हणजे आता बघा नावामध्येच आहे डिसजॉईंट किंवा एक्सक्लुझिव्ह. यस, तर यांच्या नावामध्येच आहे, दोघांच्यामध्ये कोणीही काय नाही तिथे कॉमन नाही आहे. तर इंटरसेक्शन तिथे काय झाला पाहिजे, फाय झाला पाहिजे. ए इंटरसेक्शन बी काय होणार आहे, तिथे फाय होणार आहे. आणि त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन इव्हेंट. तर ए डॅश लिहिलं जातं, वरती ए सी लिहिलं जातं. ओके, काही ठिकाणी बारसुद्धा यूज करतात. तर सगळ्यांचं मिनिंग सेमच आहे. कसा असणार, तो ए सोडून जो आपला सगळा सॅम्पल स्पेसमध्ये असेल तो आपल्याला इथं लिहायचा असतो. सगळ्यांना बऱ्यापैकी व्हेन डायग्राम माहितीच आहेत, आपण सेटमध्ये बघितलेलंच आहे. तर त्यामुळे मी जास्त काही इथं सांगत बसत नाही. पुढचे आपण जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती जाऊ. काही नोट पण मी इथं देतो, काही नोटेशन्स पण आहेत, ते पण एक बघू आपण याच्यामध्ये. तर इथे अजून एक आहे की जर एखादी इव्हेंट आहे, म्हणजे दोन इव्हेंट्स आहेत आणि त्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, कुठल्या, म्युच्युअली एक्सक्लुझिव्हसुद्धा आहे आणि एक्झॉस्टिव्ह आहे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी पण आपल्याला इथं फाय भेटतो आणि एक्झॉस्टिव्हचा मिनिंग काय, ए युनियन बी इज इक्वल टू काय भेटतो माझ्याकडे इथं सॅम्पल स्पेस. जर असं जर होत असेल म्हणजे ए इंटरसेक्शन बीमध्ये कोणीही नाही आहे आणि ए युनियन बीमध्ये काय होतं, टोटल सॅम्पल स्पेस जर बनत असेल तर त्या दोन्ही इव्हेंट्स आहेत ते एकमेकांना काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स म्हणणार आहे. तुम्ही ए आणि ए डॅशचा पण विचार करू शकताय. ए आणि ए डॅश ह्या तुमच्या काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स आहेत. एची कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ए डॅश असणार आहे, ए डॅशची कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ए असणार आहे, कारण की दोघांच्यामध्ये इंटरसेक्शन फाय आहे आणि दोघांचं युनियन काय होतं, एस होतो. ते पण एक तुम्ही माइंडमध्ये ठेवू शकता. खाली काही इथं मी ऑपरेशन्स आणि इंटरप्रिटेशन्स दिलेले आहेत. म्हणजे काय बघा, ए डॅश, ए बार किंवा ए सी, आता सांगितलं होतं हे कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे नॉट आहे, ए सोडून असणार आहे. ए युनियन बी, आता ए युनियन बी ॲटलिस्ट, म्हणजे इथं मी सरळ म्हणतो, बघा पाहिलं असेल तर डायग्रामसुद्धा ड्रॉ करून म्हणजे दाखवतो रे, ॲटलिस्ट क्लिअर होईल तुमचे. बघा चला, बघा मी इथं एक डायग्राम ड्रॉ करतो. याच्यात दोन आपण काय करू, इथं सर्कलसुद्धा घेऊ, दोन सेट, म्हणजे एक आयडिया तुमची क्लिअर होईल याच्यामध्ये काय आहे ती. बघा याच्यामध्ये माझ्याकडे दोन सेट आहेत. पहिला सेट आहे इथं ए आहे, दुसरा सेट इथे बी आहे. हा आपला सॅम्पल स्पेस आहे. तर याच्यामध्ये बघा ए नॉट कोण असणार, इथं ए सोडून असणार आहे. हा जो ए आहे हा ए सोडून जो बाहेरचा सगळा आहे त्याला आपण ए नॉट म्हणतो. ओके, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आता ए युनियन बीचं मिनिंग काय असणार, हा सगळा पार्ट, हा जो आहे ना, हा सगळ्याच्या सगळा पार्ट कशामध्ये येतो रे, ए युनियन बी. म्हणजे ए मधला पण चालतो, बी मधला पण चालतो, हा मधला पण पार्ट चालणार आहे, सगळा चालणार. हा जो सगळा येतो इथून इथंपर्यंत सगळ्याच्या सगळा आपला ए युनियन बीमध्ये. ऑरमध्ये आपण म्हणतो ए चालेल, बी चालेल किंवा दोन्ही चालेल. ठीक आहे. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी, बोथ मला पाहिजे, दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होणारा हा एकच माझ्याकडे पार्ट आहे. तो कुठला, इथे हा जो मधला पार्ट आहे तो कशामध्ये जातो, इथं ए इंटरसेक्शन बीमध्ये आहे. त्यानंतर इथं एक आहे एक्झॅक्टली वन ऑफ ए अँड बी. हे व्यवस्थित बघा, ए डॅश इंटरसेक्शन बी, ए डॅश आहे म्हणजे कुठे ए सोडून, मात्र बी बरोबर इंटरसेक्शन आहे. ए सोडून मात्र मला बी मधला पाहिजे, असा कोणता आला रे, हाच पार्ट आला. ओके, बघा एक्झॅक्टली वन ऑफ ए और ए अँड बी, म्हणजे दोघांपैकी मला एक पाहिजे, एकतर बी पाहिजे किंवा एकतर दुसरा जो पार्ट असेल ए इंटरसेक्शन बी डॅश, त्याचं हे मिनिंग आहे.
इकडचं मिनी असं म्हणजे हा पार्ट असणार आहे. म्हणजे सरळ सरळ दोघांचं जर बघायला गेला, हा मी अजून कोणाला इक्वॅलंट लिहू शकतो रे इथे, म्हणजे आपला जो टोटल होता हा ए युनियन बी होता आणि त्यातून हा मधला पार्ट म्हणजे कोण काढून टाकतो मी इथं, ए इंटरसेक्शन बी काढून टाकतो. तर तसं लिहिलं तरी चालेल, ए युनियन बी मायनस कोण करू शकता इथं, ए इंटरसेक्शन बी असं पण याला म्हणू शकता. किंवा याला अजून एक नोटेशन एक म्हटलं आता मला वाटतं सिमेट्रिक डिफरन्स. याला अजून एक आहे आपल्याकडे कोणता इथे आपण सेटमध्ये बघितलं होतं, ए डेल्टा बी. याला अजून एक नाव असतं आपल्याकडे, ए डेल्टा बी. आपण सिमेट्रिक डिफरन्स कशामध्ये बघितलेलं आहे, सेटमध्ये बघितलेलं आहे. हे आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर इथे एक जाऊ आपण. इथे काय आहे बघा, अरे हे काय आहे वेगळं, नायदर ए नॉर बी. बघूया आपण, चला म्हणजे क्लिअर होईल इथं एक आयडिया. चला वरचंच मी क्लिअर करतो, ही डायग्राम राहते. अरे सगळंच केलं का, चलो एक मिनिट, आपण 2 सेट ठेवू. ओके चला, इथं कोण होता, ए डेल्टा बी होता. आतमधला फक्त मी इथं काढून टाकतो. तो कोणता सेट आहे तोही मला बघायचं जाणारच आहे. चला परत एक बनवू रे, याच्यामध्ये वेळ जातो. 2 सर्कलच बनवायचे तर आहेत. चला हा एक इथे, वा नवीन सर्कल आलेत आणि इथे एक दुसरा आहे. तर याच्यामध्ये बघा, ओके बघा, पहिला मला पाहिजे इथं ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. आणि जर याचं जर मी अजून एक आहे आपल्याकडे कुठला रे, डी मॉर्गन्स लॉ सुद्धा आहे. तर याच्यासाठी तुम्ही यूज काय करू शकता, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे कोण येणार आहे, ए इथं कोण आहे, इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शनचं उलट होतं यू होतं, म्हणजे युनियन होतं. आणि इथं कोण आहे, बी आहे आणि त्याचा डॅश असणार आहे. तर हे पण तुम्ही म्हणू शकताय, म्हणजे ए युनियन बीचा डॅश. ए युनियन बी म्हणजे सगळा आला, त्याचा डॅश म्हणजे कोणता येणार आहे तिथे, बाहेरचा येणार आहे पार्ट, हा जो बाहेरचा आहे. तर हा कशामध्ये येणार आहे तुमचा, ए युनियन बी ब्रॅकेट डॅश होईल. ओके. किंवा अजून एक तिथं लिहिलेलंच आहे, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. ऑब्वियस तो बाहेरचा जो पार्ट आहे तो कोण असणार तुमचा, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश पण असणार आहेत. हे त्यांची नावं आहेत, हे तुम्हाला समजले पाहिजे. ओके चला नेक्स्ट आपण जाऊ. नेक्स्ट काही आपल्याला इथे अजून एक आपले रेग्युलरली एक प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन पण बघायचे आहेत. काही एक्स्ट्रा डेफिनेशनमध्ये एक्स्ट्रा काही अजूनसुद्धा म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी वगैरे आपल्याला बघायचे आहेत. तर तेही आपण बघू. तर चला बघूया. रेग्युलर सर्वांना प्रोबॅबिलिटी माहितीच आहे, तर मी प्रोबॅबिलिटीबद्दल जास्त मी आता सांगत बसत नाही आहे. प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले सर्वांना माहिती आहेत किंवा आपण हे बघितलेले सुद्धा आहेत. रेग्युलर 10thमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर जरा बेसिक फक्त एक आयडिया त्याची आपण बघूया नेमके काय आहे. फर्स्ट सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे हा पी ऑफ एचा. पी ऑफ एचा फॉर्म्युला काय असतो, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. इव्हेंट जी चालू असेल तुमची त्यामधले कार्डिनॅलिटी किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस आपण असं म्हणतो. तर हे सगळं माहिती आहे आपल्याला सर्वांना. तर याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट भेटून जाईल. त्यानंतर काही ते फॉर्म्युलेसुद्धा असतात. हे फॉर्म्युले मला वाटतं आपण 10वीमध्ये यूज केलेले नाही आहेत, मात्र ही माहिती पाहिजेत. आता बघा नेमकं काय. पहिलं तर एक आपल्याला सर्वांना माहिती आहे. इथं आता मी परत एकदा जरासा हा सॅम्पल स्पेस ड्रॉ करतो. हा सॅम्पल स्पेस आहे. एक इव्हेंट मी घेतो इथं ए. तर ही बाहेरची असणार आहे ए डॅश. याच्यावरती मी तुम्हाला सांगतो बघा, पी ऑफ ए डॅश आणि पी ऑफ ए. जर मी इथं प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस याच्यावरून जर मी फाइंड आउट करायला गेलो तर काय होईल रे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस मला फाइंड आउट करायचे. प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस, तर एच्या जागी एस आला तर फॉर्म्युला कसा बनेल, एन ऑफ एस अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस अपॉन एन ऑफ एस म्हणजे किती आली इथं 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे इथे 1 असणार आहे. म्हणजे याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती माझ्याकडे किती इथे 1 आहे. मग जर मला बघा ही जर माहिती असेल मला ही फाइंड आउट करायची आहे, तर या दोघांची प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 असणार आहे. हे पण तुम्ही म्हणू शकता. म्हणजे कुठली, पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए डॅश इज इक्वल टू ऑल्सो 1 असेल. हा एक आहे. आणि या दोघांच्यामध्ये कोण कॉमन नाही आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत. तर हे तुम्ही इथे एक म्हणू शकता. तर हा याच्यावरून तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता. म्हणजे पी ऑफ ए डॅश पाहिजे असेल तर 1 मायनस पी ऑफ ए करा, किंवा पी ऑफ ए पाहिजे असेल तर 1 मायनस पी ऑफ ए डॅश करा. तर हा पहिला फॉर्म्युला झाला तुमचा. हा पण मी सांगितलं पी ऑफ एसची व्हॅल्यू किती येते 1. पी ऑफ फाय, आता पी ऑफ फाय म्हणजे काय येणार आहे, वरती काय आहे तुमचं एन ऑफ फाय. एन ऑफ फाय म्हणजे काय, फाय म्हणजे फाय सेट, एम्प्टी सेट. कोण असं नसतो तर वरती 0 अपॉन एन ऑफ एस काहीही असू दे.
तर ती व्हॅल्यू किती असणार तुमची 0च येणार आहे. त्यामुळे हे पण क्लिअर झालं इथे. नंतर हा आपला रेग्युलरच फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण सेटमध्ये बघितले होते प्रिन्सिपल जे आपले थेरम्स होते एन ऑफ ए युनियन बी, त्या जागी फक्त इथं पी यूज केलेलं आहे. इथं 3 सेटसाठी यूज केलेलं आहे, 3 इव्हेंटसाठी आपण इथं लिहिणार आहे. तर हे फॉर्म्युले दोन्ही पण इझी आहेत. आपल्याला माहिती आहे पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. जसं एनमध्ये तयार केला होता तसंच पीमध्ये तयार करा. तिघांसाठी पण तसाच तयार करा. पी ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी मायनस तिघांचं इंटरसेक्शन मायनस करा, म्हणजे कॉम्बिनेशन घेऊन ए बीचं घ्या, पहिला बी सीचं घ्या, ए सीचं घ्या, आणि त्यानंतर परत हा मधला पार्ट आहे तो तुम्हाला तिथं काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. तिघांचा इंटरसेक्शन आहे तो इथामध्ये एक्स्ट्रा फक्त ॲड करत चला. ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला शिका, पाठ करू नका. तर चला एक नवीन आता एक कंडिशनल प्रोबॅबिलिटी ही एक तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट येते. आत्तापर्यंत जो पाठ झाला तो बऱ्यापैकी तुम्हाला 10वीला होता. तर हा आता बघूया कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, एखादी पहिल्यांदा एक गोष्ट घडलेली असते, त्याच्यामुळे तुमच्या सॅम्पल स्पेसमध्ये जरासा काहीतरी चेंज झालेला असतो. फॉर एक्झाम्पल पहिली एक काय झाली, मी 2 डाईस रोल करतोय. मात्र त्या 2 डाईस रोल करताना पहिली एक गोष्ट काय घडली, तो 6 आहे ना, ते म्हणजे आता 6 जर पडत असेल कधी तर तो बाजूला गेलेला आहे, म्हणजे तो नाही आहे, त्यामध्ये कधीच पडत नाही आहे. तर असं पण मी म्हणू शकतो पहिली गोष्ट माझी झालेली होती. मग त्यावेळी जर तो होत नसेल तर त्याच्यातून मला ती जी सॅम्पल स्पेसमधली जी गोष्ट आहे नाही, म्हणजे ती पडणार नाही, आता 6 पडत नाही आहे, तर ती मला काढून टाकावी लागेल. तर माझ्या सॅम्पल स्पेसमध्ये चेंज होतोय. त्या कंडिशनमुळे काय होतं, सॅम्पल स्पेसमध्ये चेंज झाला. सॅम्पल स्पेसमध्ये जर चेंज झाला तर आपल्याला काय असणार, इथं आपली जी प्रोबॅबिलिटी असणार आहे ती सुद्धा काय होणार आहे, इथं चेंजेस होणार आहे. तर ठीक आहे, आपण सम सॉल्व करताना एक्झॅक्ट बघूया त्याचं काय आहे. मात्र फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा आधी बघूया. ह्यामध्ये बघा पहिल्यांदा A/B किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी असं वाचलं जातं. यामध्ये पहिली इव्हेंट घडलेली कोणती असणार, इथं बी इव्हेंट घडलेली आहे, बी झालेली इव्हेंट आहे आणि ए मला पाहिजे आहे. ओके, तर बघा बी झालेली आहे, ए मला पाहिजे. तर पी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू फॉर्म्युला कसा तयार होतो, या दोघांचं इथं वरती काय असणार आहे, इंटरसेक्शन असणार आहे, आणि खाली हा कोण असणार आहे, डिवाइडला हीच व्हॅल्यू आहे, ही पहिल्यांदा घडलेली आहे ती कोण असणार, इथं खालीच असणार आहे. एनमध्ये लिहा नाही तर पीमध्ये लिहा, दोघांचं मिनिंग सेम, कारण की याला पण मी डिवाइड बाय एन ऑफ एस करू शकतो, याला पण डिवाइड बाय एन ऑफ एस करा, इथं मला पीमध्ये भेटून जाते. ओके, हे इथं मी लिहिलेलं पण आहे बघा, डिवाइड बाय एन ऑफ एस, म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू इथं भेटून जाईल. ओके, हा फॉर्म्युला असाच लक्षात ठेवा, दोघांचं इंटरसेक्शनवरती खालची व्हॅल्यू खाली. ओके, चला इंडिपेंडंट इव्हेंट्स याचा आपण म्हणजे एखादे 2 इव्हेंट्स आहेत ते इंडिपेंडंट आहेत की नाही त्यासाठी मला हे सुद्धा एक चेक करावं लागतं. काही ठिकाणी सम्स विचारले जातात जे की इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत की नाहीत, त्यासाठी मला हे चेक करायचं आहे. मग ह्याचं नेमकं मिनिंग काय, इंडिपेंडंट इव्हेंट्स नेमकं असतात काय, तर बघा एक इव्हेंट घडते ती दुसऱ्या इव्हेंटवरती डिपेंड आहे की नाही, इंडिपेंडंट म्हणजे ती दुसऱ्यावरती डिपेंड नसणारच आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे, हजबंड वाईफचं एक एक्झाम्पल आहे. तो म्हणजे एक जगतोय किंवा मरतोय. तर बघा वाईफ आहे ती जगणार आहे किंवा मरणार आहे हे काय आपल्या हजबंडवरती तुमच्या डिपेंड नसणार आहे, त्याच्या प्रॉबिलिटी म्हणजे तो जगणार आहे की नाही त्याच्या प्रॉबिलिटीवरती डिपेंड नसणार आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे एकमेकांवरती डिपेंड नाहीत कोणाच्याही प्रॉबिलिटी. तर असे काही इव्हेंट्स असेल त्यांना आपण इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणतो. ओके, आणि जर इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील 2 ए आणि बी, तर पी ऑफ ए इंटरसेक्शन बीचा फॉर्म्युला काय येतो, पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी असणार आहे. आणि इथे बघा मी इथं खाली पण लिहिलं आहे, इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट देन ए बी ए डॅश बी डॅश आर ऑल्सो इंडिपेंडंट. बघा ना, ए म्हणजे काय म्हणतोय मी, तुमची वाईफ जिवंत आहे. ओके, ए डॅश म्हणजे काय असणार आहे, हे नसणार आहे, बरं आहे ना, वाईफ जी आहे ती इथं नसणार आहे. जो बी आहे तुमचा हजबंड आहे इथे. ओके, बी डॅश म्हणजे काय, तो इथे नसणार आहे. काय संबंध आहे यांचा, एकमेकावरती कोण डिपेंड आहे, वाईफ जगते म्हणून हजबंड मारणार वगैरे असं काही आहे का, कोण कोणावरही डिपेंड नाही, सगळे एक इंडिपेंडंट आहेत, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, ह्या ज्या सगळ्या इव्हेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणतो. चला नेक्स्ट आपण जाऊया इथे. ओके, इथे एक बेस थेरम एक आहे आणि लास्ट एक आपल्याला इथं ऑड्स लागतो. इथं बेस थेरममध्ये जरासं आपले कॅल्क्युलेशन्स खूप येत आहेत किंवा मुलांच्या जरासे म्हणतोय सम्स वेगळ्या प्रकारचे चालू होत आहे. बेस थेरम तुम्हाला CETला पण असेल, तुमचा JEEला पण असणार आहे. तर चला बघूया नेमकं काय आहे बेस थेरम. तर बेस थेरम हा ॲक्च्युली काय असतो, तर याच्यामध्ये तुमचा
फर्स्ट आहे की पी ऑफ ए. आता एक मला एखादी इव्हेंट फाइंड आउट करायची आहे. ओके, आणि ए जो आहे एक दुसऱ्याबरोबर कोणाबरोबर चालू असेल, एक दुसऱ्या अजून एका इव्हेंटबरोबर चालू आहे, तर ह्यांच्यामध्ये काही ना काही कॉम्बिनेशनमध्ये चालू आहेत. म्हणजे ए एका E1 बरोबर कॉम्बिनेशनमध्ये चालू आहे, ए अजून दुसऱ्या एका E2 बरोबर म्हणजे इथं कॉम्बिनेशनमध्ये चालू आहे. तर असे जर चालू असतील तर यांची प्रॉबिलिटी फाइंड आउट कशी करायची. तर याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट बघा, इथं फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. पी ऑफ ए इज इक्वल टू पी ऑफ ए इंटरसेक्शन E1 प्लस पी ऑफ ए इंटरसेक्शन E2. आता आपण याचे फॉर्म्युले आपण बघितलेले. हा फॉर्म्युला कुठेतरी तयार झालेला आहे याच्या आधीचाच, म्हणजे कुठला कंडिशनल प्रोबॅबिलिटीमध्ये झाला होता. बघा कुठे चालू झाला होता तो कंडिशनल प्रोबॅबिलिटीमध्ये. चला बघूया. पी ऑफ, मी असा लिहितो, पी ऑफ ए स्लॅश E1 हा फॉर्म्युला लिहितो कंडिशनल प्रोबॅबिलिटीमधला. तर कसा येणार आहे इथं, दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे कोण येणार, पी ऑफ ए इंटरसेक्शन E1 अपॉन कोण येणार होता इथं, पी ऑफ E1. बरोबर आहे. मग मला पी ऑफ ए इंटरसेक्शन E1 पाहिजे, तर हा इकडे जाताना काय होणार आहे रे, मल्टिप्लिकेशनमध्ये. बघा हाच फॉर्म्युला तयार झाला. तो फॉर्म्युला आहे तो तयार करायला शिका, फॉर्म्युले पाठ करायला बघू नका. बघा मी कंडिशनल प्रोबॅबिलिटी आत्ताच फॉर्म्युला तयार केला होता पी ऑफ ए गिवन बीचा, तसाच मी इथं तयार केला पी ऑफ ए गिवन E1चा, आणि ह्याच्यावर मी इथं व्हॅल्यू तयार केली पी ऑफ ए इंटरसेक्शन E1. याला इकडे जाताना मल्टिप्लायमध्ये लिहिलेलं पण आहे बघा, पी ऑफ E1 इंटू पी ऑफ ए स्लॅश E1. तसाच दुसरा पण होणार आहे पी ऑफ E2 इंटू कोण असणार आहे, पी ऑफ ए स्लॅश E2. समजा इथं 3 जण आहेत, तर ह्याच्यामध्ये समजा अजून एक इथं आला पी ऑफ ए स्लॅश कोण ए इंटरसेक्शन कोण आला इथे E3 आला, तर मी इथं अजून ॲड करू शकतो. इथे कोण येणार, पी ऑफ E3 इंटू कोण असणार, पी ऑफ ए स्लॅश E3, ए गिवन E3 असं म्हणू शकताय तुम्ही. ओके, आणि इथं एक उलट पण आहे, पी ऑफ E1 स्लॅश ए म्हणजे E1 पहिल्यांदा झाली असेल आणि ए. फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इंटरसेक्शन E1 अपॉन पी ऑफ ए. फॉर्म्युलाचा आहे आपला कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही वरची व्हॅल्यू पी ऑफ ए इंटरसेक्शन E1, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला पी ऑफ ए इंटरसेक्शन E1चा, हीच व्हॅल्यू मी फक्त इथं लिहून टाकली. तुम्हाला जे पाहिजे त्याच्यावरती आपण समवरती गेल्यानंतर बघू आपण हे कसे अजून सम, म्हणजे एकदा तुम्ही सम सॉल्व करायला लागले ना रे, हा फॉर्म्युला बसून सुद्धा जातो तुमच्या माइंडमध्ये. ओके, असं काही नाही की मी नेहमी E1 वगैरेच यूज करणार आहे. वेगवेगळे इथं जर इव्हेंट्स येत असेल तर वेगवेगळे नोटेशन यूज करू. ओके, जर जमलं तर आपण E1च करू. बघू आपण सम सॉल्व करताना. चला, एक लास्ट आहे इथे ऑड्स. ऑड्स नेमकं काय आहे, रेशो ऑफ 2 कॉम्प्लिमेंटरी प्रोबॅबिलिटीज. नेमकं काय बघा, ऑड्स इन फेवर आहे, एक म्हणजे एक सम आहे, ते सॉल्व होतं की नाही. म्हणजे जर एखाद्या एक विद्यार्थी आहे तो एक सम सॉल्व करतोय, तर तो जर सम जर सॉल्व करत असेल आणि त्याची प्रॉबिलिटी एक समजा किती असेल, एक मी म्हणतो 3/7 ही त्याची काय असेल, प्रोबॅबिलिटी असेल सॉल्व करण्याची. तर मला माहिती आहे सॉल्व न करण्याची प्रॉबिलिटी किती असेल, इथे 4/7 असणार आहे. ही जर सॉल्व करण्याची प्रॉबिलिटी असेल तर उरले किती माझ्याकडे 4 उरले. तरी 4/7 काय असणार आहे, सम सॉल्व न करण्याची प्रॉबिलिटी असणार आहे. मग ऑड्स इन फेवर म्हणजे काय, तो सम सॉल्व करतो की नाही, म्हणजे सॉल्व जर करत असेल तर त्याच्या फेवरमध्ये किती प्रॉबिलिटीमध्ये होऊ शकतो, तर तो असणार इथं 3:4 असणार. म्हणजे या दोघांचा सरळ परत काय घेतला जातो, रेशो घेतला जातो. मग आता हे नेमकं लक्षात कसं ठेवायचं तेही सांगतो. ओके, हे कसे लक्षात ठेवायचे तेही सांगतो. बघा, ऑड्स इन फेवर म्हटलं ना रे, पहिल्यांदा मला पाहिजे पी ऑफ ए. नेहमी असंच लक्षात ठेवा, इन फेवर म्हटलं की पहिल्यांदा ए म्हणजे पी ऑफ ए पाहिजे, आणि अगेन्स्ट म्हटलं तर पहिल्यांदा मला पी ऑफ ए डॅश पाहिजे. दुसरं ऑलरेडी तिकडचं जाईल. ओके, आणि समजा मी तुम्हाला दिली एक व्हॅल्यू पी ऑफ ए दिली, किती दिली तर मी आता सांगतो 4/7 दिली, आणि मला फाइंड आउट करायचं पी ऑफ ए इज टू पी ऑफ ए डॅश. ही मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पी ऑफ एची व्हॅल्यू माझ्याकडे 4/7, पी ऑफ ए डॅशची व्हॅल्यू किती भेटेल इथे 1 मायनस पी ऑफ ए, दॅट इज किती, 7 पैकी इथं 4 गेले तर 3च राहतात ना रे, 3/7 आले पी ऑफ ए डॅश. तर जस्ट व्हॅल्यू पुट करा, म्हणजे काय नाही तर 4/7 इज टू 3/7, तर हे कट होतील. तर आन्सर किती आहे ना इथं 4/3. ऑड्स इन फेवर होईल. आणि जर ऑड्स इन अगेन्स्ट असेल, म्हणजे ऑड्स अगेन्स्ट असेल तर हे एकमेकाला उलट होईल, म्हणजे तिथं 3/4 आहे. सोपे क्वेश्चन्स आहेत, आपण तिथं गेल्यावरती अजून काय असेल ते सम सॉल्व करू. ओके, तर आज काय करू आपण इथेच थांबू. तर बघा व्यवस्थित फॉर्म्युले वगैरे समजता आहेत का, डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. ओके, थँक्यू.